नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. महानगरपालिका इमारतीच्या दर्शनी भागात संत गाडगे महाराजांचा पुतळा बसविण्यात यावा या मागणीसाठी परिट सेवा मंडळासह समाज बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला. हातात महाराजांचा पुतळा घेत घोषणाबाजी करीत थेट आयुक्तांचे दालन गाठले. आयुक्तांच्या टेबलावर पुतळा ठेवून गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाळा हे भजन सुरू केले. शासनाच्या विविध परवानग्या व आदेशाचे पालन करून महापालिकेच्या दर्शनी भागात संत गाडगे बाबांचा पुतळा कसा उभा राहील यासाठी प्रयत्न करावे. तसेच संत गाडगे बाबा यांच्या पुतळ्याची निविदा 10 दिवसाच्या आत काढून दिनांक 23 फेब्रुवारी रोजी संत गाडगे बाबा यांच्या जयंतीदिनी प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी. अन्यथा महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येईल अशा इशाराही यावेळी आयुक्तांना देण्यात आला. काढायला सांगितली. मुद्दा असा आहे, मी बसले इथं प्रशासक मी काही या होलसेल या महानगरपालिकेची काय होतं केअर टेकर म्हणून महानगरपालिकेची मालक म्हणून नाही बसली. आपले जे कोणी मालक आहे आपण सगळे लोकप्रतिनिधी होते ते 1 वर्षभरापूर्वी बॉडी रिझॉल्व्ह झाली. आता जे कोणी नवीन येतील जे कोणी याचे सगळ्याचे करता धरतात यांचं स्मारक महानगरपालिकेमध्ये बसवण्यात यावं अशी मागणी धोबी समाजाच्या वतीने व धुळे शहरातील संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीने त्या ठिकाणी मी नगरसेवक असताना माझ्याकडे करण्यात आली. नंतर महानगरपालिकेमध्ये ठराव होऊन सरमत पाटील या शिल्पकाराला 15.5 लाख रुपयाचं आम्ही टेंडर दिलं. शिल्प देखील बनवून तयार आहे आणि 2017 शासनाचं जे परिपत्रक आहे की पुतळे कसे बसले पाहिजे त्यानुसार महानगरपालिकेच्या वतीने व मी स्वतः फिरून ज्या ज्या शासनाच्या परवानग्या असतात पुतळा बनवण्यासंदर्भामध्ये त्या सगळ्या पुतळ्याच्या परवानग्या 2021 पर्यंत या पूर्ण झालेल्या आहेत. 3 वर्ष झाले पण महानगरपालिकेने अजूनपर्यंत महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला अजूनपर्यंत स्मारक बसवलं नाही. परंतु आज आम्ही सगळं समाजाचं शिष्टमंडळ आयुक्त मॅडमला ज्यावेळेस भेटायला आलो तर त्यावेळेस धक्कादायक प्रकार या ठिकाणी आमच्या निदर्शनामध्ये आला आणि दिनांक 30/12/2020 या दिवशी महासभेच्या ठरावामध्ये या महानगरपालिकेच्या आवारामध्ये संत गाडगे बाबांचं स्मारक होऊ नये त्या दृष्टिकोनातून एक कपटी मनाने तत्कालीन महापौर जे होते त्यांनी ठराव केला आणि त्या ठरावामुळे आज आयुक्त जे आहेत त्यांना या ठिकाणी स्मारक बसवण्यामध्ये अडचण येते. आज आम्ही आयुक्ताच्या दालनामध्ये भजन कीर्तनाने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि तत्कालीन महापौरांनी जो ठराव केला होता तो ठराव आजच्या आज आयुक्त मॅडम तो विखंडित करण्याला पाठवतील तरच आंदोलन या ठिकाणी सुटलेलं आहे. आणि आम्हाला आज आयुक्त मॅडमने लेखी दिलेलं आहे आणि सांगितलंय की जो काही बेकायदेशीरपणे जो ठराव झाला आहे तो रद्द करण्यासाठी मी शासनाला पाठवते आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांची जी बहुजनांची आणि समाजाची जी मागणी आहे की संत गाडगे बाबांचं स्मारक हे महानगरपालिकेच्या इमारतीच्या मुख्य द्वाराच्या बाजूला हे लवकरात लवकर बसवण्यात येईल अशी ग्वाही या ठिकाणी आयुक्त महोदयांनी आम्हाला दिलेली आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.